नमस्कार. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मी आजच्या आपल्या या विज्ञान 1 म्हणजे सायन्स 1च्या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मागच्या तासाला आपण रायटिंग अ केमिकल इक्वेशन म्हणजे रासायनिक समीकरणाचे लेखन म्हणजे रासायनिक समीकरण कसं लिहितात, त्याच्यासाठी कोणते नियम पाळले जातात हा मुद्दा आपण सुरू केला होता आणि त्यामध्ये आपण 3 मुद्दे पाहिले होते, 3 नियम पाहिले होते. नाउ लेट अस स्टार्ट फ्रॉम द 4th पॉइंट, पेज नंबर 32. 4th पॉइंट फॉर रायटिंग अ केमिकल इक्वेशन और 4th रूल फॉर रायटिंग केमिकल इक्वेशन म्हणजे चौथा नियम पाहू आपण रासायनिक समीकरण लिहिताना. सो 4th टॉपिक इज व्हेन हीट इज टू बी गिवन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट अ रिएक्शन, इट इज इंडिकेटेड बाय साइन ट्रायंगल written above the arrow that indicates the direction of the reaction. For example, the reaction in which slaked lime is formed on heating limestone is written as follows. CaCO3 solid gives म्हणजे तिथं बाण दाखवलेला आहे उजवीकडे जाणारा, CaO solid plus CO2 आणि वरच्या दिशेने बाण दाखवलेला, दॅट इज CO2 इज रिलीज इन दिस रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये CO2 हा बाहेर पडतो. तुमच्या असं लक्षात असेल की या रिॲक्शनमध्ये जो ॲरो दाखवलेला आहे म्हणजेच डावीकडून उजवीकडे जाणारा जो ॲरो आहे त्याच्यावरती ट्रायंगल दाखवलेला आहे. तर ट्रायंगल काय दर्शवतोय? दिस ट्रायंगल शोज दॅट द हीट इज गिव्हन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग आउट दिस रिॲक्शन. म्हणजेच ही अभिक्रिया घडवण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या बाणावरती ट्रायंगल दाखवलेला असतो. Similarly, the fact that heat is released during the reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. म्हणजेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यामध्ये जेव्हा अभिक्रिया होते त्यावेळेस उष्णता बाहेर पडते. म्हणजेच या अभिक्रियेमध्ये उष्णता तयार होते. ती खालीलप्रमाणे दर्शवतात. पहा, या ठिकाणी रिॲक्शन दिलेली आहे. CuSO4 aqueous प्लस Zn सॉलिड गिव्स म्हणजे बाण दाखवलेला आहे उजवीकडे जाणारा, ZnSO4 aqueous प्लस Cu सॉलिड म्हणजेच कॉपर सॉलिड प्लस हीट म्हणजे या ठिकाणी उष्णता ही ॲज अ प्रॉडक्ट म्हणजे एक उत्पादित म्हणून बाहेर पडते. नाउ नेक्स्ट पॉइंट इज नंबर 5 म्हणजे 5 नंबरचा मुद्दा पहा. It is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reactions. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. For example, the reaction of a vegetable oil takes place at the temperature of 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of Ni म्हणजे निकेल कॅटलिस्ट इज रिटन ॲज फॉलोज. म्हणजेच काय तर काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक म्हणजे काय तर उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट हा असा पदार्थ असतो की जो त्या रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही परंतु त्या रिॲक्शनचा स्पीड वाढवण्याचा काम मात्र तो करत असतो. त्याला कॅटलिस्ट किंवा मराठीमध्ये त्याला उत्प्रेरक असं म्हणतात. तर विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते काही अभिक्रिया घडून येण्यासाठी. मग अशा ज्या अटी असतात, अशा ज्या कंडिशन्स असतात त्या अभिक्रिया दर्शक जो बाण असतो त्या बाणाच्या खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला दर्शवतात, लिहितात. उदाहरणार्थ इथं एक उदाहरण दिलेलं बा. वनस्पती तेल 60 डिग्री सेल्सिअस तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सान्निध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होतं. म्हणजे तेलापासून तूप तयार करण्याची ही रिॲक्शन आहे, अभिक्रिया आहे. आणि ती अभिक्रिया पुढील प्रमाणे लिहितात. पहा, पेज नंबर 33 वरती दिलेली आहे एकदम वरच्या बाजूला. व्हेजिटेबल ऑइल लिक्विड म्हणजे वनस्पती तेल लिक्विड प्लस हायड्रोजन गॅस H2 गॅस गिव्स. आता ही रिॲक्शन किती तापमानावर होते म्हणून बाणावरती लिहिलं आहे 60 डिग्री सेल्सिअस. आणि या रिॲक्शनमध्ये
कॅटलिस्ट म्हणून कोण काम करणार आहे, उत्प्रेरक म्हणून काम करणार निकेल आहे, तो बाणाच्या खाली लिहिलेला आहे, निकेल उत्प्रेरक किंवा निकेल कॅटलिस्ट. आणि काय तयार झालेलं आहे, वनस्पती घी म्हणजेच वनस्पती तूप, अशा प्रकारची रिॲक्शन ही या ठिकाणी दाखवलेली आहे. आता 6 नंबरचा पॉईंट पाहू. स्पेशल इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल, कॉपर ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड गिव्ज रेडिश कलर्ड पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस. म्हणजेच काय तर अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे ही त्यांच्या सूत्राखालीच लिहिली जातात. उदाहरणार्थ या ठिकाणी एक रिॲक्शन पाहू आपण. तांब्याची संहत म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड, शक्तिशाली संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. मग या ठिकाणी रिॲक्शन दिलेली पहा. Cu solid plus 4HNO3 aqueous gives CuNO3 2 aqueous plus 2NO2 gas plus 2H2O liquid. 7 नंबरची रिॲक्शन दिलेली पहा पेज नंबर 33 वरती. आता या ठिकाणी पहा HNO3 कॉन्सन्ट्रेटेड दिलेलं आहे, म्हणजेच काय, तो संहत आहे. हाऊ एव्हर ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड द प्रॉडक्ट फॉर्म इज नायट्रिक ऑक्साईड गॅस. मीन्स म्हणजेच काय तर तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साईड वायू हा तयार होतो. विरल म्हणजे काय तर या ठिकाणी कमी शक्तिशाली, आधीच्या रिॲक्शनमध्ये जास्त शक्तिशाली होतं आणि या ठिकाणी कमी शक्तिशाली, डायल्यूट म्हणजे ज्याला डायल्यूट केलेली, ज्याची शक्ती कमी केलेली. मग रिॲक्शन पहा. 3Cu सॉलिड प्लस 8HNO3 aqueous which is dilute gives 3CuNO3 2 aqueous plus 2NO gas प्लस 4H2O लिक्विड. 8 नंबरची अभिक्रिया आहे. पुढे मुद्दा दिलेला आहे ट्राय दिस म्हणजेच करून पहा. इन दिस वी हॅव ॲपरेटस लाईक टेस्ट ट्यूब, कोनिकल फ्लास्क, बॅलन्स एक्सेट्रा. म्हणजे साहित्य दिलेलं आहे परीक्षा नळी, शंकुपात्र, तराजू इत्यादी. आणि केमिकल्स दिलेले आहेत पहा. सोडियम क्लोराईड अँड सिल्व्हर नायट्रेट, म्हणजे सोडियम क्लोराईड आणि सिल्व्हर नायट्रेट यांची द्रावणे, यांचे लिक्विड दिलेले. प्रोसिजर पहा काय दिलेली. टेक सोडियम क्लोराईड सोल्युशन इन अ कोनिकल फ्लास्क अँड सिल्व्हर नायट्रेट सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब. टाय अ थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट वर्टिकली इन टू द कोनिकल फ्लास्क. मेक द कोनिकल फ्लास्क एअर टाईट बाय फिटिंग अ रबर कॉर्क. वे द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ बॅलन्स. नाऊ टिल्ट द कोनिकल फ्लास्क अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब विथ द सोल्युशन इन द कोनिकल फ्लास्क. Weigh the conical flask again. Which changes do you find? Did any insoluble substance form? Was there any change in the weight? A word equation is written for the above activity as shown below. Silver nitrate plus silver chloride gives silver chloride plus sodium nitrate. The above word equation is represented by the following chemical equation. AgNO3 aqueous plus NaCl aqueous gives AgCl plus NaNO3 aqueous. याचा अर्थ काय, कृती काय दिलेली आपल्याला. सोडियम क्लोराईडचे द्रावण शंकुपात्रात घ्या व सिल्वर नायट्रेटचे द्रावण एका परीक्षा नळीमध्ये घ्या. आकृतीत दाखवलेले बा. परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रात सोडा. रबरी बूच लावून शंकुपात्र हवाबंद करा. शंकुपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन करा, जसं आकृतीमध्ये दिलेलं आहे. आता शंकुपात्र तिरपे करून परीक्षा नळीमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये जे द्रावण आहे ते शंकुपात्रामध्ये जे द्रावण आहे त्याच्यामध्ये मिसळा आणि मिसळल्यानंतर शंकुपात्राचं पुन्हा वजन करा. तुम्हाला कोणते बदल आढळले, एखादा अविद्राव्य पदार्थ तयार झाला का, तर वजनामध्ये काही बदल झाला का. वरील कृती करता शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे लिहितात पहा. सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड आणि काय मिळतं याच्यापासून, सिल्वर क्लोराईड अधिक सोडियम नायट्रेट. वरील शाब्दिक समीकरण दर्शवण्यासाठी खालील रासायनिक समीकरण लिहितात. AgNO3 aqueous प्लस NaCl aqueous gives AgCl. खालच्या दिशेला बाण दाखवलेला आहे, याचा अर्थ तो गाळ बसणार आहे, प्रेसिपिटेट बसणार आहे, प्लस NaNO3 aqueous. तर याच्यामध्ये वजन केल्यावर आपल्या असं लक्षात येतं की
रिॲक्शन होण्याच्या आधीचं वजन आणि रिॲक्शन झाल्यानंतरचं वजन हे सारखंच राहतं. म्हणजे रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर आणि होण्याच्या आधीचं जे वजन असतं ते सारखंच असतं. त्या वजनामध्ये काहीही बदल होत नाही. त्या ठिकाणी रिॲक्शन होते, पदार्थ बदलतात, परंतु त्यामध्ये वजनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. असं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये सोडियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ सिल्वर नायट्रेट टू फॉर्म इनसोल्युबल सबस्टन्स दॅट इज व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड AgCl इन सोडियम नायट्रेट सोल्युशन. म्हणजेच काय, तर जेव्हा ही रिॲक्शन होते सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईडमध्ये, तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन झाल्यानंतर अविद्राव्य असा AgCl म्हणजेच सोडियम क्लोराईड नावाचा पांढऱ्या रंगाचा एक प्रेसिपिटेट तयार होतो. म्हणजे एक प्रकारचा गाळ तयार होतो जो अविद्राव्य असतो, जो विरघळत नाही. तर अशा प्रकारचं निरीक्षण आपल्याला या अभिक्रियेमध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी सिल्वर नायट्रेटचा वापर कुठे होतो ते दिलेलं आहे पहा. माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे डू यू नो म्हणून एक मुद्दा दिलेला आहे. तर सिल्वर नायट्रेटचा वापर जो असतो तो मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. मतदान करताना जी शाई आपल्या बोटावर लावली जाते, तर त्या शाईमध्ये त्या सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. ती शाई लवकर सहजासहजी पुसली जात नाही. दैनंदिन जीवनामध्ये सिल्वर नायट्रेटचे इतर उपयोग कोणकोणते आहेत? म्हणजेच व्हॉट आर द अदर युजेस ऑफ सिल्वर नायट्रेट इन एव्हरीडे लाईफ? तर तुम्ही शोधायचे, इंटरनेटचा वापर करून तुम्ही शोध घ्यायचा आहे की सिल्वर नायट्रेटचा इतर कोणकोणत्या गोष्टींमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला जातो. पुढे पाहूया, पेज नंबर 34 वरती पहा. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन म्हणून मुद्दा दिलेला आहे. रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. संतुलन करणे म्हणजे काय, तर जसं आपण दुकानामध्ये जातो आणि एखादी वस्तू घेत आहोत, तेव्हा त्या ठिकाणी तराजू काटा असतो आणि त्यावेळेस ते तराजू काटा बॅलन्स केला जातो. म्हणजे दोन्ही बाजूचं वजन सारखं होईल अशा प्रकारे आपल्याला ती वस्तू दिली जाते. मग या ठिकाणी आपण केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करायचं? कम्प्लीट द टेबल असाइड ऑन द बेसिस ऑफ द इक्वेशन 9. तुमच्या समोर जो एक तक्ता दिलेला आहे पहा, तर 9 नंबरचं एक जे इक्वेशन आहे पेज नंबर 33 वरती आत्ताच आपण पाहिलं, त्याच्यावरून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स इन द रिॲक्टन्स इन दिस इक्वेशन इज सेम ॲज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दोज एलिमेंट्स इन द प्रोडक्ट्स. Such an equation is called a balanced equation. If the number of atoms of such each element is not the same on the two sides of the equation, it is called an unbalanced equation. म्हणजे या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्ये इतकीच आहे असे दिसते. अशा समीकरणाला संतुलित समीकरण असं म्हणतात. जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणांच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर मात्र अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असं म्हणतात. मग 9 नंबरचं समीकरण पहा आणि त्याच्यामध्ये मूलद्रव्य पहा दिलेली कोणकोणती आहेत. Ag म्हणजे सिल्वर, N म्हणजे नायट्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोरीन. तर त्या रिॲक्शनमध्ये, त्या इक्वेशनमध्ये दोन बाजू आहेत. मध्यभागी एक ॲरो आहे जो डावीकडून उजवीकडे जातोय, एक बाण दाखवलेला आहे. तर त्या बाणाच्या डावीकडे जे आहेत ते रिॲक्टंट्स आहेत, अभिक्रियाकारक आहेत, आणि त्या बाणाच्या उजवीकडे जे आहेत ते प्रोडक्ट म्हणजे उत्पादित, हे तयार झालेले आहेत. तर दोन्ही बाजूला अणूंची संख्या मोजायची पहा. अभिक्रियाकारके डाव्या बाजूला म्हणजेच रिॲक्टंट्स ऑन लेफ्ट साईड आणि उत्पादिते म्हणजे प्रोडक्ट्स ऑन राईट साईड. आता नंबर ऑफ ॲटम्स पहा, डाव्या बाजूला पहा नंबर ऑफ ॲटम्स. Ag सिल्वर किती ॲटम्स आहेत तर मोजायचे एकच आहे, म्हणजे अणूंची संख्या 1 लिहा. आता नायट्रोजनची संख्या पहा, डाव्या बाजूला किती आहे, नायट्रोजनची संख्या सुद्धा एकच आहे. N जो आहे N तो एकच आहे. ऑक्सिजनची संख्या माझा O3 आहे म्हणजे 3 आहे, ऑक्सिजनची संख्या 3 आहे. पुढे सोडियम Na सुद्धा एकच आहे आणि Cl सुद्धा एकच आहे. आता जसं हे डाव्या बाजूला आपण मोजले अणूंची संख्या, नंबर ऑफ ॲटम्स,
लेफ्ट साईडला मोजलं रिॲक्टंटमध्ये, तसं प्रोडक्टमध्ये सुद्धा मोजा. प्रोडक्टमध्ये सुद्धा नंबर ऑफ ॲटम्स मोजले तुम्ही तर Ag ची संख्या 1 आहे, नायट्रोजनची संख्या 1 आहे, ऑक्सिजनची संख्या 3 आहे, सोडियम म्हणजे Na ची संख्या 1 आहे आणि Cl ची संख्या सुद्धा 1 आहे. याचा अर्थ काय लक्षात येतं की दोघही बाजूला मूलद्रव्यांची अणूंची संख्या ही सेम आहे. दॅट इज धिस इक्वेशन इज द बॅलन्स्ड इक्वेशन, म्हणजे दिलेलं समीकरण हे संतुलित समीकरण आहे असं आपल्या लक्षात येतं.